भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत येणार अशी एक नवी अफवा संजय राऊतांच्या माध्यमातून सोडवली जाते. संजय राऊत, तुम्ही देशाची चिंता करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाला पुढे घेऊन जातात. कुठेही भारताच्या संविधानामध्ये बदल होणार नाही. कुठेही भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत अवलंबली जाणार नाही. पंतप्रधान पद हे भारताचं सर्वोच्च पद आहे आणि या पदावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा जनतेने निवडून दिले. 2029ला देखील मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील. तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न बघताय, परंतु मुंगेरी लाल के हसीन सपने कधीही पूर्ण होणार नाहीत. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावा. आणि राष्ट्राध्यक्ष पद्धत येणार, संविधान बदलणार, अमुक होणार, तमुक होणार, या अफवा पसरवण्याचे धंदे संजय राऊतांनी बंद करावेत. वन पार्टी वन इलेक्शन ही देशातली जनता ठरवते. देशातील जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. भारतीय जनता पार्टीला बहुसंख्यानं नागरिक मतदान देतात. तुमची पार्टी संपली त्याकडे लक्ष द्या. काँग्रेस पार्टी संपत आली आहे. भारतीय जनता पार्टी का टिकून राहिली? कारण आम्ही सातत्यानं लोकांमध्ये असतो. आम्ही सातत्यानं लोकांची कामं करतो. जनतेची सेवा करणं हाच आमचा धंदा आहे. तुमच्यासारखं मेवा खाणं हा आमचा धंदा नाही. तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्यामुळे तुमची पार्टी संपली. तर भारतीय जनता पार्टी ही जनतेच्या सोबत आहे. जनतेची कामं करते, हिंदुत्ववादाचा अजेंडा राबवते, विकासाची कामं करते. म्हणून भारतीय जनता पार्टीला लोक निवडून देतात. तुमचा पक्ष संपत आलाय, तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलंय, त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीवर टीका करत असाल तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता तुमची पार्टी आणखी किंचित आणि वंचित केल्याशिवाय राहणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतिशय उत्तम काम करतायत आणि त्यांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद. पण संजय राऊत, महाविकास आघाडीचं सरकार असताना असा एकही मंत्री नव्हता की जे जनतेची कामं करतायत. आमचे सगळे मंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सातत्यानं लोकांमध्ये असतात, जनतेची कामं करतायत. परंतु तुमच्याकडे असा एकही माणूस नाही की जी लोकांची कामं करतो, जनतेची कामं करतो. बावनकुळे साहेब मुख्यमंत्री होणार अशा भविष्यवाणी आता संजय राऊत सांगायला लागलेत. पण संजय राऊत, एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही. आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. बावनकुळे साहेबांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून आभार. कारण असे मंत्री आमच्याकडे आहेत जी लोकांची कामं करतात. तुमच्याकडे मात्र असा एकही मंत्री नव्हता, हे तुम्ही एकदा तुमच्या वक्तव्यातनं सिद्ध केलंय. महाराष्ट्रातून लुटलेले पैसे कुणाकडे आहेत हे जनतेला माहिती आहे. कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटी या हिशोबाने संजय राऊत, तुम्ही, तुमच्या पक्षाने आणि महाविकास आघाडीने 90,000 कोटी रुपये लुटले. त्या लुटीचं काय केलं याचा आधी हिशोब द्या. मिसिंग लिंकमध्ये कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. तुमचा पक्ष मिसिंग झालाय, त्याच्याकडे लक्ष द्या. आज मोठ्या थाटामध्ये कनेक्टेड लिंक, मिसिंग लिंक पुन्हा एकदा नागरिकांसाठी सुरू झालाय, त्याच्याकडे बघा. काल देवेंद्रजी फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंकवरनं प्रवास केला. सुसाटपणे नागरिकांच्या गाड्या देखील जात आहेत. परंतु संजय राऊत, तुमचा अजेंडा मिसिंग झालाय, तुमचा पक्ष मिसिंग झालाय. आता स्वतः संजय राऊत मिसिंग होण्याची वेळ आली आहे. अशी अवस्था उभाटाकाटामध्ये झाली आहे. पैसे घेऊन माणसं फोडता येत नाहीत, पैसे घेऊन नगरसेवक विकत घेता येत नाहीत. माणसं टिकवण्यासाठी प्रेम, आपुलकी लागते, पैसा लागत नाही. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. एक देश एक निवडणूक हा फक्त भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नाही, तर 140 कोटी जनतेच्या मनातला अजेंडा आहे. आणि संविधानाची भाषा संजय राऊतांनी करू नये. ज्या काँग्रेसनं आणीबाणी लादली, संविधानाची हत्या केली, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. संविधानाची हत्या करणारे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणारे काँग्रेसचे लोक होते. हे संजय राऊत तुम्ही विसरलात. परंतु देशातली जनता विसरलेली नाही.
संविधान बदलणार या फेक नरेटिव्हच्या माध्यमातून तुम्ही लोकसभा जिंकली आणि आता पुन्हा एकदा संविधान बदलणार अशी आरोळी ठोकतायत. परंतु या देशातील जनतेला माहित आहे संविधानाचं रक्षण करण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी करते. एक देश एक निवडणूक हा अजेंडा आमचा आहे, हा अजेंडा देशाचा आहे आणि या अजेंडामुळे संजय राऊत तुमचं दुकान बंद होणार आहे. त्यामुळं 140 कोटी जनतेचा याला विरोध नाही, फक्त तुमच्यासारख्या दुकानदारांचा याला विरोध आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या घटनेनुसार वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा आम्ही पूर्ण करू. जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही. नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत. ते भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ठरवत आहेत. संजय राऊत भारतीय जनता पार्टीची चिंता तुम्ही करू नका. देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2029 ची निवडणूक देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे. भारतीय जनता पार्टी काय करेल याचे निर्णय सांगण्यापेक्षा उभाटा गटामध्ये नेमकं काय होणार ते बघा. तुम्हाला साधं नगरसेवकाचं तिकीट ठरवता येत नाही. आदित्य ठाकरे तुम्हाला विचारत नाहीत. आदित्य ठाकरे तुम्हाला किंमत देत नाहीत. भास्कर जाधव तुम्हाला विचारत नाहीत. ते बघा. भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेण्यासाठी आमचं केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व सक्षम आहे. तुमच्यासारखं इतरांच्या सांगण्यावरून, राहुल गांधींच्या सांगण्यावरून उभाटा गट चालतो तसं भारतीय जनता पार्टी इतरांच्या सांगण्यावरून चालत नाही. ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. ही भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींची पार्टी आहे, देवाभाऊंची पार्टी आहे. मुख्यमंत्री पद सोडा, तुम्हाला साधं नगरसेवक कोण करायचं हे ठरवता येत नाही. त्याकडे जास्त लक्ष द्या. राम मंदिराच्या कथित घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत रोज वायफळ बडबड करतायत. परंतु संजय राऊत एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेले नव्हते. तुम्हाला राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार आहे का? मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं म्हणून राम आंदोलनाची खिल्ली उडवणारे तुम्हाला रामाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? राम मंदिरात जो काही कथित गैरव्यवहार झाला त्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडलं जाणार नाही. पै ना पै वसूल केली जाईल.